तुम्ही काहीही करण्यास जेव्हा सुरुवात करता त्याला म्हणतात आरंभ. कोणतीही गोष्ट सुरू करता त्याला म्हणता आरंभ. आणि कोणतीही गोष्ट आरंभली म्हणजे वस्तुस्थितीशी तुम्हाला सामना करावा लागतो. जोपर्यंत आरंभ करत नाही तोपर्यंत वस्तुस्थितीचा, वास्तवाचा, सत्याचा सामना होत नाही. आणि वास्तव काय असतं, सत्य काय असतं, वस्तुस्थिती काय असते? वस्तुस्थिती असते चढ आणि उतार. बघा, मान्य असेल तर ज्याने ज्याने जीवनाला आरंभ केला त्याच्या जीवनात चढ उतार त्याला पाहायला मिळाले. ज्याने ज्याने शाळेत ॲडमिशन घेतली, अभ्यासाला आरंभ केला, त्याला अभ्यासाचा चढ उतार पाहायला भेटला. ज्याने व्यवसायाचा आरंभ केला त्याला व्यवसायात चढ उतार पाहायला भेटला. ज्याने नोकरी सुरू केली, आरंभ केला, त्याला नोकरीत चढ उतार पाहायला भेटला. तुम्ही कोणत्याही गोष्टीचा आरंभ करा, तुम्हाला वास्तव समोर यायला लागेल आणि ते वास्तव आहे चढ आणि उतार. मान्य असेल तर बघा, जीवनात चढ आणि उतार हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. उन्हाळा आणि पावसाळा हे मोठं वास्तव आहे. अर्थात यश आणि अपयश हे मोठं वास्तव आहे. कोणत्याही गोष्टीचा आरंभ करा. तुमच्या मुलांना महान बनवायचं आहे, संस्कारी बनवायचं आहे, पॅरेंटिंग करायचं आहे, चढ उतार येणार. येणारच. तुम्ही कुठली कला, कुठला खेळ, कोणत्या क्षेत्रात करिअर करू इच्छिता, कुठलं पॅशन तुमचं जरी असेल तरीसुद्धा त्याच्यात चढ उतार येणार. उन्हाळा पावसाळा ठेवलेलेच आहेत, यश अपयश ठेवलेलेच आहे. स्वाभाविक आहे, मान अपमान ठेवलेलेच आहेत. ह्या दोन्ही गोष्टी नाण्याच्या बाजू आहेत. त्यामुळे तुम्हाला नाण्याचा फक्त छापा तो मान्य आहे आणि काटा मात्र बुळबुळीत आहे, काटा तुम्हाला नकोच आहे असं तुम्ही म्हणू शकत नाही. तुम्हाला छापा आणि काटा दोन्ही ॲक्सेप्ट करावे लागतीलच. मान आणि अपमान दोघांना स्वीकारावं लागेल. यश आणि अपयश दोघांना स्वीकारावं लागेल. उन्हाळा पावसाळा दोघांमध्ये उभं राहावं लागेल. तुम्हाला चढ आणि उतार दोन्ही वेळा हिंमत बाळगावे लागेल. त्याला म्हणतात धाडस. आरंभ करता कोण? जो अपयशाने हलून जात नाही. अपयश गेल्याबरोबर पुन्हा उभा आहे. उन्हाळ्यात घाबरून जात नाही, पुन्हा उभा आहे. अपमान झाल्यावर घाबरून जात नाही, पुन्हा उभा आहे. जो प्रत्येक वेळी पडल्यावर पुन्हा उभा राहतो तो आरंभ करता. आठवा बालपण. सुरुवातीला फक्त झोपलेलाच होतात पाठीवर. हळूहळू कुठे पोटावर पडायला लागलात. हळूहळू कुठे रांगता यायला लागलं. हळूहळू कुठे उभं राहण्याचा प्रयत्न करायला लागलात. उभं राहिलात कमी आणि पडलात जास्त. पण जेव्हा जेव्हा पडलात तेव्हा पुन्हा उभं राहिलात त्याला म्हणायचं आरंभ करता. पडल्यानंतर पडून राहणं ही स्वतःची मर्यादा आणि पडल्यानंतर पुन्हा ताठमानेने उभं राहण्याचा प्रयत्न करणं हा अनंताचा प्रवास. किती वेळा शरीर पडतंय बघतो आणि किती वेळा उठण्याची जिद्द आहे तेही बघतो. ज्याच्याजवळ जिद्द तो उठणार, तो अनंताचा प्रवास करणार. प्रत्येक वेळी आरंभ होत असतो असं कधीच समजू नका. तुम्ही एकदा आरंभ केला म्हणजे तुमची गाडी लाईनीत लागली नाही. आरंभ केल्यानंतर चढ उतार येणार, गाडी बंद पडणार, पुन्हा सुरू करावी लागणार. रस्त्याने जाताना टायर पंक्चर होणार, गाडी थांबवावी लागणार, पंक्चर काढून पुन्हा सुरू करावी लागणार.
विवाह झालाय, खटके उडणार, नवरा बायकोची भांडणं होणार. सकाळी उठल्यानंतर पुन्हा एकदा आरंभ करावाच लागेल. बघा मान्य असेल तर. व्यवसाय करायला निघालायत, कधी मंदी असेल त्या व्यवसायामध्ये, कधी तेजी असेल, तुम्हाला पुन्हा ताठमानेने उभं राहावं लागेल, आरंभ करावा लागेल. आरंभकर्त्याचा अर्थच मुळात आहे, मी वास्तवाला दोन्ही बाजूने स्वीकार करतोय. यशाकडून अपयशाकडून, मानाकडून अपमानाकडून. आरंभ करता तोच फक्त अनंताचा प्रवास करू शकतो. किती लोकांना मान्य आहे की आरंभ केल्यानंतर यश अपयश येणार, चढाव उतार येणार, हे वास्तव आहे. आणि मला प्रत्येक वेळी घाबरून न जाता, त्या मार्गाला न सोडता पुन्हा आरंभ करण्यासाठी उभं राहायचंय, जिद्दीने उभं राहायचंय. त्यांनी हात वर करा. थँक्यू, धन्यवाद, थँक्यू, थँक्यू. तुमच्या आयुष्याचा श्री गणेशा हाच आहे. कारण कुठलीही गोष्ट एकदा आरंभ करणं सोपं आहे, कारण त्याचे खाचखळगे ठाऊकच नसतात ना. पण एकदा खाचखळगे तुमच्या अनुभवात आल्यानंतर पुन्हा मात्र उठून उभं राहणं, हे मात्र तुमच्या धाडसाचं काम आहे. सुरुवातीला माहितीच नव्हतं म्हणून करून टाकलं, पण आता माहिती झाल्यानंतर सुद्धा करतोच आहे. त्याला म्हणतात हिम्मतवान, त्याला म्हणतात ताकदवान. ॲग्रीड? आरंभ करता कोण? जो अपयशाला घाबरत नाही, अपमानाला घाबरत नाही, जो अवहेलनेला घाबरत नाही, जो उपहासाला घाबरत नाही, जो अपूर्णतेला घाबरत नाही, जो संकटाला घाबरत नाही. आणि घाबरतो कोण? ज्याच्या मनात भीती दडलेली असते तो. आणि भीती कोणाच्या मनात दडलेली असते? जो स्वतःला मर्यादित समजत असतो तो. त्यामुळे तुमच्या जीवनात सगळ्यात मोठा कलंक कोणता आहे, ग्रहण कोणतं आहे, तुमच्या जीवनात वाईट सगळ्यात मोठी गोष्ट कोणती आहे? स्वतःला मर्यादित समजण्याचा विचार, जो तुम्हाला भित्रा बनवतोय. कोणत्याही गोष्टीचा आरंभ केल्यानंतर थोडाही अपमान झाल्यावर तो सहन होत नाही. अपमान झाला म्हणून आत्महत्या करणाऱ्यांची संख्या कमी नाही आहे. अपमान झाला म्हणून नातेसंबंध तोडून टाकणाऱ्यांची संख्या कमी नाही आहे. अपमान झाला म्हणून व्यवसाय नोकरी सोडून देणाऱ्यांची संख्या कमी नाही आहे. अपमान झाला म्हणून हत्या करणाऱ्यांची संख्या कमी नाही आहे. अपमान झाला म्हणून महाभारताचं युद्ध, अपमान. मग तो द्रौपदीचा असो किंवा तो दुर्योधनाचा असो, ही लोक आरंभ करू शकलेच नाहीत, त्यातून बाहेर पडू शकलेच नाहीत, मर्यादेत राहिलेले लोक आहेत. विचार करा मित्रांनो, तुम्हाला जर भीतीचं स्वरूप पाहायचं असेल तर बाहेर कुठेच पाहता येत नाही. तुम्हाला वाटतं भीती बाहेर आहे, लोक तुम्हाला घाबरवत आहेत, प्रसंग तुम्हाला घाबरत आहेत. नाही, तुम्हाला कधीच प्रसंग घाबरवत नाहीत, घटना घाबरवत नाहीत. तुमच्या अंतरंगात जी असुरक्षितता निर्माण होते ती घाबरवते. त्याच प्रसंगामध्ये, त्याच घटनेमध्ये जी लोक स्वतःला असुरक्षित समजत नाहीत, ज्यांना असुरक्षेची भावनाच निर्माण होत नाही, त्यांना भीती वाटत नाही. अंधार तोच आहे. पण तुमच्या दोन्ही मुलांना पाठवा. एक घाबरतो, त्याला विचारलं, काय रे बाबा कशाला घाबरतो? आई, मी अंधाराला घाबरतो.
दुसरा म्हणतो, आई मी घाबरत नाही. त्याला विचारलं का घाबरत नाही रे? तो तुम्हाला सांगू शकेल, आई मी जेवढा उजेडात सुरक्षित आहे ना, तेवढा अंधारात पण सुरक्षित आहे, म्हणून घाबरत नाही. हे त्याचं उत्तर असणार आहे. त्याला भले देता येत नसेल, पण उत्तर हे आहे. आणि जो घाबरतोय त्याला विचारा, काय रे तू इथे तर घाबरत नाही? आई मग इथे उजेड आहे ना. उजेड आहे म्हणजे काय? इथे मी सुरक्षित आहे, अंधारात मी सुरक्षित नाही. जिथे जिथे तुमच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते, तिथे भीती जन्माला येते. आलं लक्षात? जिथे जिथे तुमच्या अंतरंगात गमावण्याची भावना निर्माण होते, की माझा प्रेमी व्यक्ती चालला जाईल, दुरावला जाईल, तो गमावण्याची जी भीती तुमच्या मनात निर्माण होते, प्रत्यक्ष बाहेर काहीही नसतं. तुमचा जीवनसाथी मृत्युमुखी पडतो, त्याचा मृत्यू होतो आणि तुम्ही घाबरायला लागता. तुमची भीती सुरू होऊन जाते. तुम्हाला कोणी विचारलं का घाबरता? सांगता येणार नाही, पण काय माझा जीवनसाथीच राहिला नाही, माझा नवरा एक्सपायर झाला, माझी बायको एक्सपायर झाली, कसं जगू मी? तुम्ही घाबरता. काही दिवसांनी तुम्ही घाबरणं बंद करता. काय झालं असं नेमकं? तो गमावलेला व्यक्ती होता, तो आला तर नाही ना? नाही, तो आलाच नाही. तो जीवनसाथी कुठे आलाय परत? तो तर एक्सपायर झालाय. मग आता तुमची भीती का गेली? तुमच्या अंतरंगात त्याच्या गैरहजेरीत मी सुरक्षित राहील का? माझा निभाव लागेल का? ही जी भीती होती ती निघून गेली, म्हणून तुम्ही आता त्याच्या गैरहजेरीत सुद्धा आनंदाने राहू शकताय. भीती बाहेर नसते, भीती आतमध्ये निर्माण होते, तुमच्या असुरक्षिततेच्या भावनेने, त्या व्यक्तीच्या गमावण्याच्या भावनेने. थोडा विचार करा. त्यामुळे भीती तुमच्या मर्यादांच्या विचारांतून येते. मी गरीब आहे म्हटल्याबरोबर घाबरायला लागता, मी अबला आहे म्हटल्याबरोबर घाबरायला लागता. तुमची भीती घालवायची आहे तर तुम्हाला मर्यादांचे विचार काढून टाकावे लागतील. आणि जर हे मर्यादांचे विचार काढले, ही भीती घालवली, तरच तुम्ही पुन्हा इच्छाशक्ती बाळगून त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये, त्या आव्हानांमध्ये, त्या संकटांमध्ये उभं राहू शकाल, आरंभकर्ता बनू शकाल. जो भित्राय तो आरंभकर्ता होऊ शकत नाही, आणि जो आरंभ करताय तो साहसी असल्याशिवाय आरंभ करू शकत नाही. बघा, मान्य असेल. आयुष्यात एक सगळ्यात मोठं ज्ञान मिळवायचं असेल तर हेच ब्रह्मज्ञान आहे. भीती बाहेर नसते, भीती आत असते. बाह्य जगात कुठेही भीती नाही. कोणी तुमच्याकडे मोठे डोळे करून पाहिलं म्हणून तुम्ही भीताय नाही. त्याच्या डोळ्यांना तुम्ही भीत नाहीये. तिथे माझा अपमान होईल का? तुमच्या अंतरंगात ही असुरक्षितता निर्माण झाली अपमानाची, तिथे तुम्ही भीताय. पण जर तुम्ही आरंभ करता झालात आणि आतली ही भीती ज्याच्याबरोबर 2 हात करायला उभं राहिलात, आता कोणी मोठे डोळे करू दे किंवा हातात छडी घेऊ दे, तुम्हाला घाबरण्याचं कारणच काय? करा, विचार करा. बाजी प्रभूचं शिर धड वेगळं करून टाकलं होतं घोडखिंडीत, पण तरी सुद्धा बाजी प्रभूचं लढणं बंद झालं नव्हतं. असं म्हणतात की शिर वेगळं झाल्यानंतर सुद्धा 20 शत्रू किंवा 20 सैनिकांना त्याने यमसदनी पाठवलं होतं. त्याची तलवार सुरूच होती. जो व्यक्ती घाबरतो तो फक्त अंतरातून घाबरतो, आणि जो व्यक्ती साहस करतो तो अंतरातून साहस करतो. म्हणून तुम्हाला आरंभ करायचा आहे तो साहसाचा.
लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा तुम्हाला भीती निर्माण होईल, जर आरंभ करता बनायचं असेल तर भीती निर्माण झाल्या झाल्या तुम्ही भीतीविरुद्ध सक्रिय व्हा. सुलतान की लढाई खुद से है. कारण सुलतान घाबरत होता स्वतःच्या अंतरंगातून. बाहेर निमित्त मात्र असतं. तुम्ही बायकोला घाबरता, हे निमित्त आहे. तुम्ही नवऱ्याला घाबरता, हे निमित्त आहे. तुम्ही सासूला सुनेला घाबरता, निमित्त आहे. तुम्ही बाहेरच्यांना घाबरता, हे फक्त निमित्त आहे. भीती तुमच्या आतमध्ये दडलेली आहे. त्या भीतीविरुद्ध पहिले दंड ठोकता. सक्रिय व्हा. ज्या लोकांना घाबरताय त्यांच्या विरुद्ध सक्रिय होण्याची गरज नाही आहे. स्वतःच्या अंतरंगातल्या त्या मर्यादित विचारांच्या विरुद्ध उभे राहा. इथे सुरुवात आहे आरंभाची. जो विचार तुमच्या अंतरंगात भीती जन्माला घालतोय, तो भीतीचा विचार करण्याऐवजी मला शेवटी काय हवंय याचा विचार करा. कोणत्याही गोष्टीला सुरुवात भीतीने होते, पण भीतीला जर तुम्ही विचारात घेतलं नाही तर शेवट यशाने होतो. मला शेवट कसा करायचा आहे? पराभवाने करायचा आहे, अपयशाने करायचा आहे, मग भीतीचा विचार करत राहीन. पण शेवटी जर मला यशच हवंय, शेवट गोड हवाय, शेवट गोड झालाच पाहिजे, तर मग भीतीचा विचार सोडा आणि शेवटी यश हवंय हा विचार सुरू करा. काय वाटतं बघा मित्रांनो, जेव्हा तुम्ही यशाचा विचार करायला लागाल, शेवटी काय हवंय हा विचार करायला लागाल, शेवट गोड हवाय हा विचार करायला लागाल, गॅरेंटीड सांगतो तुम्हाला, तुमच्या भीतीला तुम्ही 2 हात करू शकाल. कारण भीती आतमध्ये आहे, भीती बाह्य जगात नाही. ते फक्त भीतीचं प्रतिबिंब आहे, फक्त प्रतिबिंब. स्वतःला विचारा, मला जी भीती वाटते ती काल्पनिक आहे की मला जी भीती वाटते ते वास्तव आहे? विचारा तर खरं. तुमची भीती काल्पनिकच असते. प्रत्यक्ष आग लागल्यानंतर भिण्याऐवजी तुम्ही पाणी आणता. तुमच्या घरात तुमच्या सोफ्याला किंवा तुमच्या किचनमध्ये कोणत्या एखाद्या गोष्टीला आग लागू द्या, तुम्ही इकडे तिकडे धावाल, पाणी आणाल, तुम्ही अग्निशामक दलाला बोलवाल, तुम्ही काही ना काही कराल, ते तुमचं कर्तृत्व असेल. पण घराला आग लागेल का ह्या कल्पनेने जेव्हा घाबराल, तेव्हा कोणत्या अग्निशामक दलाला बोलवाल आणि कोणतं पाणी आणाल? कारण ते काल्पनिक आहे. काल्पनिक भीतीला पर्याय कुठे आहे? वास्तवाला भिण्याऐवजी कर्तृत्वाचे जे तुम्ही करताय त्याची सगळ्यात मोठी साध आहे. त्यामुळे तुम्ही बाह्य जगात जेव्हा जेव्हा कोणत्याही संकटाला, आपत्तीला, कठीण प्रसंगाला तोंड देता, तेव्हा तेव्हा तुमचं कर्तृत्व वाढायला लागतं. पण जेव्हा भीतीची कल्पना करायला लागता, तेव्हा मात्र अवसान गळायला लागतं. बघा, मान्य असेल तर तुमच्या घरात कोणाला हार्ट अटॅक आलेला आहे, तुम्ही ताबडतोब काही ना काही ॲक्शन घ्याल. नाही स्वतःला जमलाल तर शेजारच्यांना आवाज द्याल, दार ठकठक कराल, या तुम्ही काहीतरी करा. पण माझ्या या कुटुंबियासाठी तुम्ही आता फोन लावा, डॉक्टरांना बोलवा, काही करा, काहीतरी करा. हे तुमचं कर्तृत्व आहे. बाह्य जगात जेव्हा जेव्हा आपत्तीचा सामना होतो, तेव्हा तुमचं कर्तृत्व उफाळून येतं. पण अंतरंगात जेव्हा काल्पनिक भीती जन्माला येते की घरच्याला हार्ट अटॅक येईल का, तेव्हा बोलवाल कोणाला? कोणत्या डॉक्टरला फोन कराल? तुमच्या काल्पनिक भीती तुम्ही सांगू पण शकत नाही, आणि सांगितलं तर फजिती होते, त्याची पण भीती वाटते की काय मूर्खासारखा माणूस आहे मी.
हार्ट अटॅक येईल का हे कोणाला सांगावं आता? लोक माझी खिल्ली उडवतील, आलोचना करतील, हसा उडेल. सांगू पण शकत नाही आणि भीती घालवू पण शकत नाही. विचारा स्वतःला, तुझी भीती काल्पनिक आहे की तुझ्या भीतीचं सत्य आहे, वास्तव आहे? विचारा तर खरं. तुम्हाला स्पष्ट कळेल ही काल्पनिकच आहे. आणि एकदा ज्याला कळतं ना विवेकाने की ही माझी फक्त खुळी कल्पना आहे, सत्य नाहीच आहे, वास्तव नाहीच आहे, तो तिथून बाहेर पडायला वेळ लावत नाही, आरंभ करता झाला. गणेशाला हे कळायचं की गणेश ही कल्पना आहे की हे वास्तव आहे, आणि उत्तर जरा आतून आलं की ही फक्त कल्पना आहे. गणेश उभा राहायचा आणि उभं राहून आपल्या कामाला लागायचा. तेव्हापासनं गणेशाला आरंभ करता ही पदवी, हे उपाधान देण्यात आलं. करा विचार करा. मित्रांनो, तुमच्यासमोर 2 मार्ग येणार आहेत. ज्यावेळी तुमच्यासमोर संकट उभं आहे, आव्हान उभं आहे, त्यावेळी एकतर तुम्ही मर्यादांचा विचार करा किंवा अनंताचा विचार करा. मर्यादांचा जर विचार कराल तर तुम्हाला भावना बळी पडल्याची खूप जास्त सतवायला लागेल. मी बळी पडतोय. जेवढी भीती जास्त तेवढी स्वतः बळी जातोय याची भावना जास्त. जी सून सासरी आल्यावर जास्त घाबरायला लागते, माहेरी कोणत्या गोष्टीला घाबरत नव्हती, सासरी आल्यावर प्रचंड भित्री होऊन गेली. तिला कोणी विचारलं, काय ग बाई कशाला घाबरते? माझ्या सासूला खूप घाबरते, माझ्या नवऱ्याला खूप घाबरते, माझ्या सासरच्या मंडळीलाच खूप घाबरते. नाही, तू त्यांना घाबरत नाहीस, ते निमित्त मात्र आहेत. तुझ्या अंतरंगात त्यांना घेऊन असुरक्षिततेची भावना आहे. मी इथे असुरक्षित आहे, माझी फजिती होऊ शकते, माझा अपमान होऊ शकतो, माझी आलोचना होऊ शकते, ॲग्रीड, माझा उपहास होऊ शकतो. या सगळ्या गोष्टींच्या भावना तुमच्या अंतरंगात आहे. तोपर्यंत तुम्हाला ताईसाहेब सासरची भीती वाटते. आणि हे का होत आहे? कारण तुम्ही मर्यादित आहात, अबला आहात, अपूर्ण आहात, ऑर्डिनरी आहात, ॲव्हरेज आहात, असं तुम्ही स्वतःला मानून घेतलंय. म्हणून आहे तुम्ही स्वतःला मर्यादित समजताय, म्हणून तुम्हाला असुरक्षित वाटतंय. आणि मर्यादित जेव्हा समजताना तेव्हा तुम्हाला उगाच वाटायला लागतं, आता माझा बळी जाणार, आता कोणीतरी अपमान करणार, आता कोणीतरी उपहास करणार, आता का फजिती होणार, आता कोणीतरी टाकून बोलणार. बळी जाण्याची भावना त्याचीच आहे ज्याला भीती आहे. आणि जो जो तुम्हाला वाटायला लागतं ना माझा बळी जातोय आणि मी बळी जातोय, तेव्हा तेव्हा तुम्ही स्वतःचा अंग चोरून घेता. बळी जाण्याची भावनाच तुम्हाला संकुचित बनवायला लागते, कोपऱ्यात घेऊन जाते, अंगावर पांघरून घेऊन झोपून राहता, डिप्रेशनमध्ये जाता. माझा बळी जातोय. कसला बळी जातोय तुमचा? कोण बळी घेणार आहे तुमचा? नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः. तुमचा बळी कोणीही घेऊ शकत नाही, एवढे तुम्ही अनंत आहात. तू अमर आत्मा आहेस रे. तुला कोणी शस्त्र कापू शकत नाही रे. तुला हवा वाहून घेऊ शकत नाही, घेऊन जाऊ शकत नाही, तुला अग्नी जाळू शकत नाही, असा तू आहेस. मग कशाला जाळू शकत नाही, कशाला वाहू शकत नाही? तुमच्या सुंदर अशा विचारांना, तुमच्या सुंदर अशा कल्पनांना आणि तुमच्या चांगल्या कृतींना कोणीच जाळू शकत नाही, कोणीच कापू शकत नाही. तो तुमचा आत्मा आहे, ते तुमचं अस्तित्व आहे, तुमचं कर्तृत्व आहे. म्हणून बळी जाण्याचा विचार त्यागा. तुमच्यासाठी सगळ्यात मोठं पथ्य. काही करायला लागलात तर माझा बळी जाईल का हा विचार
चुकूनही तुमच्या मनात शिरकावू देऊ नका. मी बिझनेसमध्ये हात तर घालतोय, या लोकांबरोबर डील तर करतोय, पण माझा बळी जाईल का? मी लग्न तर करतेय, पण माझा बळी जाईल का? मी नोकरी तर करणार आहे, पण माझा बळी जाईल का? मी खेळ तर खेळणार आहे, पण माझा बळी जाईल का? बळी जाण्याचा विचार करत असाल तर खेळ खेळणं बंद करा. व्यवसाय करूच नका, नोकरीत प्रवेश करूच नका, लग्न करूच नका. आणि जर हे करत असाल, कर्तृत्ववान होणार असाल, आरंभकर्ता बनायचं असेल, तर यश येईल, अपयश सुद्धा येईल, उन्हाळा येईल, पावसाळा पण येईल, मान येईल, अपमान पण येईल, पण बळी जातोय हा विचार नाही करायचा आणि मी तिथून पुन्हा उभा राहीन. आरंभकर्ता बना. माझा बळी जातोय हा विचार कराल तर खरोखर बळी जाल. कारण यू आर नथिंग बट युअर थॉट्स. तुम्ही म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तुमचे विचार आहात. मी बळी जातोय हा विचार तुमचा बळी घेणार आहे. लोक बळी घेणार नाही, ते निमित्त मात्र आहे. प्रसंग बळी घेणार नाही, घटना बळी घेणार नाही, तुमचे विचार बळी घेणार आहेत. आणि बळी जाणं गणेशाला मान्य नाही. बळी जाणं धाडसी व्यक्तीला मान्य नाही, साहसी व्यक्ती, जिद्दी व्यक्तीला मान्य नाही. म्हणून गणेश आरंभकर्ता बनतोय. माझा बळी शक्यच नाही. असा कसा बळी जाईन? अनंताचा प्रवास आहे. मी अमर आहे, मी अविनाशी आहे. चिदानंद रूपा शिवोहम शिवोहम. मी अमर आहे. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम, न च श्रोत्र जिह्वे न च ग्रहण नेत्रे, न च व्योम भूमिर्न तेजो न वायू, चिदानंद रूपा शिवोहम शिवोहम. मी अनंत आहे. मी मर्यादित बुद्धी थोडीच आहे, मी मर्यादित शरीर थोडीच आहे, मी मर्यादित काहीच नाही आहे. मी अमर्याद आहे. माझा बळी कोण घेईन? आय ॲम अनस्टॉपेबल. मी अनंत आहे. मी न थांबणार आहे. मी चालत राहणार आहे. चरय वेती चरय वेती हा माझा नारा आहे. विचार करा मित्रांनो, बळी पडलोय हा विचार तुमच्या अंतरंगात शिवला, तुम्ही बळी गेलाच समजायचं. पण ते इतरांमुळे नव्हे, तुमच्या या भावनेमुळे. त्यामुळे सगळ्यात मोठी दुर्भावना कोणती? मी बळी जातोय, माझा बळी जातोय. मला बळीचा बकरा बनवण्यात आलं, मला उल्लू बनवण्यात आलं, मला फसवण्यात आलं, मला ठगवण्यात आलं, मला लुटण्यात आलं. थांब रे, तो उन्हाळा होता. उठ, पावसाळा येतोय. सूरज जब गर्मी करे तब बरसन की आस. सूर्याचा ताप वाढला तर घाबरू नका. सूर्याचा ताप तुम्हाला हेच सांगतोय, लवकरच पाऊस येणार आहे. जेवढं ऊन कडक पडतंय तेवढं पावसाचे संकेत आहेत. कारण बाष्पीभवन जास्त होणार आहे आणि पाऊस चांगला धो येणार आहे. माझा बळी जातोय? नाही. कोण आहे ज्याची हिंमत जो माझा बळी घेऊ शकेल? का नाही घेऊ शकत रे बाबा? मी अनंत आहे. आयुष्यात एक गोष्ट कधी विसरू नका, संपूर्ण जीवन आणि संपूर्ण जगत निराकार आहे. त्याला साकार तुम्ही बनवत असता. तुमचं जीवन ज्याला कुठलाच आकार नसतो, त्याला आकार तुम्ही देत असता. तो यशाचा असतो किंवा अपयशाचा असतो, ते तुमच्या हातात असतं. निराकारातून साकार झालेलं हे जग आणि निराकारातून साकार झालेलं हे जीवन
त्याचे करता तुम्ही आहात, कारण कर्तृत्व तुमचं आहे. त्या जीवनाला आकार कोणता द्यायचा, यशाचा की अपयशाचा, तुम्ही ठरवा. अहम ब्रह्मास्मी, मीच तो ब्रह्म आहे, मीच तो करता आहे, मीच तो करविता आहे, माझंच ते कर्तृत्व आहे. त्यामुळे तुम्हाला एनी हाऊ जर आकार द्यायचाच आहे, निराकाराला साकार करायचाच आहे, तर मग साकार काय कराल? यश. याला म्हणायचं आरंभ करता. ॲग्रीड? किती लोकांना मान्य आहे? त्यांनी संमती द्यावी हात वर करून. थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद, थँक्यू. आयुष्य निराकार आहे, त्याला यशाचाच आकार द्या, अपयशाचा नव्हे. तुम्हाला बळी जातोय ही भावना कधीच येणार नाही. लक्षात घ्या, जर मनासारख्या गोष्टी घडत नाहीयेत, जर आज मनासारख्या गोष्टी घडत नाहीये, तर पुढे वेगळं काय करावं ज्यामुळे बदल घडून येईल याचा विचार सुरू करा. पुढे वेगळं काय करावं याचा विचार सुरू करा. आपोआप आकार बदलायला लागेल. काहीतरी वेगळं करावंच लागेल, तेव्हा आकार बदलतो. हो, फक्त मी बळी जातोय, मी बळी जातोय रडत बसण्यात काही अर्थ नाही. रडक्याला त्याची आई सुद्धा उचलणार नाही, पण साहसी बाळाला शेजारचे सुद्धा पटकन उचलून घेतात. मी बळी जातोय हे म्हणण्यापेक्षा काय वेगळं करायला हवं हा विचार का करत नाही? बघा, मान्य असेल तर काहीतरी वेगळं करण्याचा आरंभ करा. आरंभ करता व्हा. बळी जातोय हा कसला आरंभ आहे? बळी जाणं हा शेवट आहे. आरंभाच्या विरुद्ध शेवट. आणि असा आरंभ करता ज्याचा शेवटच नाही आहे, त्याचं नाव श्री गणेश आहे. आहे ना मोठी भक्ती? तुम्हाला काय वाटलं? गुलाल उधळला, अक्षदा टाकल्या, फुलं आणले, दुर्वा वेचल्या आणि तिथे मग सगळे अंकगणित लावले. 21 हव्यात, 22 नको, 20 नको. तुम्हाला काय वाटतं, फार गणितज्ञ झालात का? फूल अमुक ठिकाणी ठेवावं, उजव्या सोंडेचा असावा, डाव्या नसावा, फार मोठे महान फिलॉसॉफर झालात का? अशा भलत्या कोणत्या कथांमध्ये, भलत्या गोष्टींमध्ये अडकण्यापेक्षा जीवनात बळी जातोय हा विचार त्यागा आणि प्रत्येक ठिकाणी नव्या विचाराचा आरंभ करण्यासाठी उभे राहा. तुम्ही स्वतःच उजव्या सोंडेचे व्हाल. मान्य असेल तर संमती देऊ शकता. धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. उगाच कुठल्या तरी मान्यतांमध्ये, धारणांमध्ये अडकून अंधश्रद्धेला बळी पडून परेशान होत बसू नका. माझा बळी जातोय, कोण आहे ज्याची ताकद जो तुझा बळी घेऊ शकतो? तो एकच आहे, तो स्वतः. तुझा बळी फक्त तूच घेऊ शकतोस. तुझा बळी फक्त तूच घेऊ शकतेस. या विश्वात, या ब्रह्मांडात दुसऱ्या कोणालाही तुझा बळी घेण्याची तशी मुभा नाही. म्हणून मी आरंभ करता. गोष्टी मनासारख्या घडत नाहीत, माझा बळी जातोय, रडत बसू नकोस. पुढे नवीन वेगळं काय करायचं त्याच्यावर विचार कर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इतरांना दोष देण्याचा मोह टाळ, जबाबदारी स्वीकार. बाबा रे, तुला वाटतंय ना माझा बळी जातोय? तू बेजबाबदार झालायस म्हणून बळी जातोय.
इतरांना दोष देणं बंद करून टाक. जबाबदारीने काम कर. कशाचा बळी जातोय? कशाचा? ॲग्रीड? तुमची जबाबदारी तुम्हीच स्वतः झिडकारताय आणि जोपर्यंत तुम्ही पुन्हा जबाबदारीने उभं राहत नाही तोपर्यंत बळी जाण्याची प्रक्रिया सुरूच राहणार आहे आणि त्याची जबाबदारी तुमची आहे. इतरांना दोष देण्याचा मोह आवरा. दोष देणं बंद करा हे नंतरचं आहे. पहिले तर मोह आवरा. यांना दोष द्यायचा आहे हे विचार जरी आले मनात तरी तो मोह टाळा. बोलू तर नकाच नका. कारण बोललेले शब्द म्हणजे धनुष्याचे बाण आहेत. ते ज्यांना जाऊन भिडतील ते पण हर्ट होतील आणि त्यांना विनाकारणच परेशान तुम्ही करत राहाल. खरं पाहिलं तर दोष त्यांचा नव्हताच, दोष तुमचाच होता. बळी जाण्याची तुमची मानसिकता, तुमची भावना, तुमचे विचार तेच कारणीभूत होते. तुम्ही जबाबदारीने उभे राहा. कशाचा बळी जातोय? आरंभ करता बरा. आरंभ करता म्हणजे काय? कोणत्याही अपयशाने खचून न जाता पुन्हा उभं राहणं. अपमानाने खचून न जाता पुन्हा उभं राहणं. कोणत्याही आपत्तीने घाबरून न जाता पुन्हा उभं राहणं. कोणत्याही काल्पनिक भीतीला थारा न देणं. स्वतःशी झुंज करणं आणि स्वतःला बळी जातो या भावनेतून बाहेर काढून, असुरक्षिततेच्या भावनेतून बाहेर काढून स्वतःला साहसाने पुन्हा एकदा वास्तवाशी जोडणं शांतपणे. ज्याला तुम्ही भावनिक मॅच्युरिटी म्हटलेलं आहे, परिपक्वता म्हटलेलं आहे. कोणत्याही वास्तवाला शांतपणे आपल्या भावना जोडणं, भावनिक परिपक्वता. बस आरंभ करता. आणि जो व्यक्ती आरंभ करताय तो व्यक्ती अनंताचा प्रवास करतोय. नेहमीसाठी, नेहमीसाठी, नेहमीसाठी. आजच्या या अनंत चतुर्दशीच्या महत्त्वपूर्ण पर्वावर आपणा सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. अनंताचा प्रवास करण्यासाठी जो श्री गणेश, ज्याची मूर्तीची स्थापना तुम्ही बाह्य जगात तुमच्या घरात एका छोट्या प्रतिमेच्या रूपाने केली होती, आता तुमच्या हृदयात, तुमच्या चित्तात करण्याची वेळ आली आहे. त्या मूर्तीचं विसर्जन बाह्य जगात पाण्यात करण्याऐवजी तुमच्या अंतरंगात, हृदयात करून टाका. असं म्हणतात ना, मन आणि पाणी सारखंच आहे. मन पाण्यासारखं असतं आणि पाणी मनासारखं असतं. मग हा एवढा मोठा जलाशय आतमध्ये आहे, त्या गणेशाचं विसर्जन आतमध्येच करून घ्या. आणि आजचं हे विसर्जन अनंत असेल, अनंताच्या प्रवासाचं असेल, फॉर एव्हर. किमान पुढच्या वर्षापर्यंत असेल, किमान 1 वर्ष. आणि त्या 1 वर्षात होऊ शकतं, या 1 वर्षात तुम्हाला जी सवय जडेल अनंताचा प्रवास करण्याची, गॅरंटीड सांगतो, तुमचं जीवन हे महामानवाचं जीवन बनेल, महात्म्याचं जीवन बनेल. तुमचं जीवन देवाचं जीवन बनेल. याची देहा, याची डोळा. आजसाठी एवढंच. धन्यवाद.